बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर झाली आहे। या दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे। यावर राहुल नार्वेकर यांनी देखील नाराजी व्यक्त केली। दोन्ही गटाच्या वकिलांनी वैयक्तिक टिप्पणी करू नये असंही नार्वेकरांनी स्पष्ट केलं। ठाकरे गटाच्या वतीने व्हीप प्रकरणातील सर्व कागदपत्रे आजच सादर केली आहेत, तर शिंदे गटाला कागदपत्र आणि पुरावे सादर करण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। तसंच सुनील प्रभू यांची साक्ष रेकॉर्डवर घेण्यात आली असून त्याची उलट तपासणी देखील घेण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबरपर्यंत या प्रकरणाचा निकाल देण्याचे निर्देश दिलेत। वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला व्हीप मिळाला नसल्याचा दावा केलाय, तर त्यावर ठाकरे गटाने पुरावे सादर करण्याची परवानगी मागितली आहे। यावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी झाली। दोन्ही गटाच्या वतीनं व्हीपबाबत युक्तिवाद केला होता। त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता। या प्रकरणी 2 नोव्हेंबर रोजी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केला होता। आता या प्रकरणाच्या निकालाची प्रतीक्षा कायम आहे, तर दुसरीकडे राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांना सर्व कागदपत्रे जमा करण्याचे निर्देश दिले होते। या प्रकरणी 25 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे। होय, माझ्या पाठीशी मोठी शक्ती आहे। माझ्या पाठीशी मराठा समाजाची, सामान्य मराठ्याची शक्ती आहे असं मनोज जरांगे म्हणाले। तसंच दुसरी कोणतीही शक्ती माझ्यासमोर टिकणार नाही। मी मराठा समाजाच्या वेदना आणि भावना मांडतोय। इथं लिहून देणारा कोणी नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं। मराठा आंदोलक मनोज जरांगे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून पुणे, कल्याण इथून ते ठाण्यात आले आहेत। प्रसार माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांना राज ठाकरे यांनी केलेल्या दाव्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली होती। यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे। तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 100% 24 डिसेंबरच्या आधी मराठा समाजाला आरक्षण देतील। त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट करू। सरकारकडून आम्हाला आशा आहे आणि सरकारवर विश्वासही आहे असा विश्वास देखील मनोज जरांगे यांनी व्यक्त केला। दरम्यान मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात संघर्ष सुरू आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने ज्या मराठा कुटुंबांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे। त्यास छगन भुजबळांसह राज्यातील इतर ओबीसी नेत्यांनी विरोध केलाय। यानंतर राज्यभरातून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली जाते, तर छगन भुजबळ सातत्याने मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान 13 खासदार पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरतील अशी माहिती आता समोर येते। लोकसभा निवडणुकींच्या तयारीला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिलेत। रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली। खासदार कृपाल तुमाणे म्हणाले की आमचे विद्यमान 13 खासदार हे लोकसभेची निवडणूक लढणार आहेत। त्यांनी याची जोमात तयारी सुरू केली आहे। आपापल्या मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीने खासदार काम करतायत। मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत। 13 खासदारांना मुख्यमंत्री शिंदेंनी निर्देश दिलेत। या सर्व उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। माझ्या निवडणूक तयारीविषयी सांगायचं म्हटलं तर माझ्या मतदारसंघातील 58 सर्कलमध्ये 58 मेडिकल कॅम्प घेण्यात येणार आहेत। आज 4था मेडिकल कॅम्प झाला असून फेब्रुवारीपर्यंत 58 मेडिकल कॅम्प पूर्ण करणार आहेत। सर्वच उमेदवार आपापल्या मतदारसंघात काम करत आहेत। मी 5 वर्ष मुंबई, दिल्लीत फार कमी असतो, कारण मी मतदारसंघात राहणं पसंत करतो आणि मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। शिवसेनेच्या सर्व 13 खासदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाला लागण्याचे निर्देश दिले असून तुम्हाला निवडणुका लढवायच्या असल्याचं सांगितलंय असं तुमाने म्हणाले। देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटनांमागील सर्वात मोठं कारण म्हणजे पालकांकडून मुलांवर असलेला दबाव असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। याशिवाय टोकाची स्पर्धा हेही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमुख कारण आहे।
देशातील वेगानं विस्तारत असलेल्या कोचिंग सेंटर्सना नियमित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सोमवारी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती SVN भाटी यांच्या खंडपीठाने कोचिंग सेंटर्सना निर्देश देण्यास नकार दिलाय. मुंबईतील डॉक्टर अनिरुद्ध नारायण मालपाणी यांनी ही याचिका दाखल केली आहे. डॉक्टर मालपाणी यांच्या वतीने वकील मोहनी प्रिया यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. डॉक्टर मालपाणी यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय की नफ्याच्या आहारी गेलेल्या खासगी कोचिंग संस्था देशभरात झपाट्याने वाढत आहेत. ते नियमित करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक आहेत. या कोचिंग संस्था अभियांत्रिकेच्या IIT, JEE, वैद्यकीय आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या नेटची तयारी करतात. याचिकेत म्हटलं होतं की 14 वर्षाची मुलं घरापासून दूर असलेल्या कोचिंग कारखान्यामध्ये प्रवेश घेत आहेत. इथं वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी जोरदार तयारी केली जाते. मुलांची मानसिक तयारी नसते. हे कलम 21 मध्ये दिलेल्या सन्माननीय जीवन जगण्याच्या अधिकाराच्याही विरुद्ध आहे. एकट्या कोटामध्ये जानेवारी ते ऑगस्टपर्यंत 24 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. जानेवारी ते 28 ऑगस्टपर्यंत 24 प्रकरणं समोर आलेत. यामध्ये 13 विद्यार्थी 2-3 महिने ते 1 वर्षापेक्षा कमी काळ कोटामध्ये होते. कोचिंग संस्थेत 1.5 ते 5 महिन्यापूर्वीच 7 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. याशिवाय आत्महत्येच्या प्रयत्नांच्या 2 घटनाही समोर आल्या आहेत. हिंदू राष्ट्रासाठी एखादी घटना दुरुस्ती झाली तर काय बिघडलं, असा वादग्रस्त सवाल बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी केलाय. आम्हाला सर्वप्रथम लोकांच्या हृदयात हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे. त्यानंतर आपसुकच संविधानातही हिंदू राष्ट्र स्थापन होईल असं ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झालाय. पंडित धीरेंद्र शास्त्री यांचा पुण्यात दरबार भरलाय. त्यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेद्वारे भारतात हिंदू राष्ट्र स्थापन करण्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की आपल्या पूर्वजांनी संविधानाचा स्वीकार केला. मी सुद्धा संविधानाचा स्वीकार करतो, पण त्याच संविधानात आत्तापर्यंत 125 वेळा दुरुस्ती झाली. त्यामुळे आणखी एकदा हिंदू राष्ट्रासाठी घटना दुरुस्ती झाली तर काय बिघडलं. यावेळी पत्रकारांनी त्यांना हिंदू राष्ट्राची स्थापना झाल्यानंतर देशातील मुस्लिम आणि इतर धर्मीयांनी कुठं जायचं असा थेट प्रश्न केला. त्यावर धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांना कुठेच पळून जाण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले की रामराज्यात सर्वच जाती धर्माचे लोक राहत होते. रामराज्याच्या स्थापनेनंतर मुस्लिम किंवा ख्रिश्चनांना कुठेही पळून जाण्याची गरज नाही, हेच आम्हाला जनतेला समजावून सांगायचं आहे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि OBC नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. छगन भुजबळ यांच्या भाषणाची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस लिहून देतात असं रोहित पवार म्हणाले होते. रोहित पवार यांच्या या टीकेला छगन भुजबळ यांनीही जोरदार आणि थेट प्रत्युत्तर दिले. मला कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नाही. OBCंचे काम हाती घेतलं हीच माझी स्क्रिप्ट आहे असं भुजबळ म्हणाले. OBCंचे स्क्रिप्ट हे मंडल आयोग, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न आंबेडकर यांचे स्क्रिप्ट आहे असंही भुजबळ म्हणाले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने ज्या मराठा कुटुंबांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. त्यास छगन भुजबळांसह राज्यातील इतर OBC नेत्यांनी विरोध केलाय. यानंतर राज्यभरातून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली जाते. रोहित पवार यांना प्रत्युत्तर देताना भुजबळ म्हणाले, मला कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पूर्वी शरद पवार स्क्रिप्ट देत नव्हते, ना अजित पवार, ना फडणवीस, ना एकनाथ शिंदे. मला कोणीच स्क्रिप्ट देत नाही. गेल्या 35 वर्षापासून मी हे काम करतोय. मी OBCंचं काम हाती घेतलंय आणि हेच माझं स्क्रिप्ट आहे असंही भुजबळ म्हणाले. जे छायाचित्र प्रसिद्ध झाले त्यात बावनकुळे यांचं कुटुंबीय आहे का? जे दीड दमडीचे लोक आमच्यावर टोळधाड सोडत आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगायला हवे होते की हो, तो मीच आहे. कसिनोमध्ये जाणे गुन्हा नाही, खोटं बोलणं गुन्हा नाही असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल चढवलाय. चीनच्या अखत्यारीतील मकाऊ शहर जुगारासाठी प्रख्यात आहे. तिथं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ फोटोसह उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी व्हायरल केला.
मकाऊतील व्हेनिस हॉटेलच्या कसिनोमध्ये जुगार खेळून बावनकुळे यांनी 3,50,00,000ची उधळपट्टी केली असा आरोपही त्यांनी केलाय. संजय राऊत म्हणाले, कसिनोमध्ये जाणं गुन्हा नाही, खोटं बोलणं गुन्हा आहे. तो मी नव्हेच असं म्हणणं गुन्हा आहे. भाजपला हे अंगावर ओढून घ्यायची गरज नव्हती असंही संजय राऊत म्हणाले. मकाऊमध्ये पिझ्झा सँडविच खायला कोणी जात नाही. त्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणही नाही. माणसाने सर्व काही शिकलं पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे. त्या ठिकाणी जाणं गुन्हा नाही, खोटं बोलणं हा गुन्हा आहे. माझ्याकडे अजून व्हिडिओ आहेत. मकाऊला मी सुद्धा गेलोय असा गौप्यस्फोट देखील राऊत यांनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भल्या पहाटेच मुंबई शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे 5 वाजताच रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद देखील साधला. तसंच नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल ऑन द स्पॉट घेत कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता खालावली होती. यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले होते. त्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात मुंबई शहरातील रस्ते पाण्याने धुवून हवेतील प्रदूषण कमी करण्याची कामं सुरू झाली आहेत. याच कामांची पाहणी आज मुख्यमंत्री शिंदे यांनी वांद्र्यातील कलानगर उड्डाणपुलापासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जुहूतारा रस्त्यापर्यंत केली. या पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मुंबईत मोठ्या प्रमाणावर कामं सुरू आहेत. प्रदूषणावर नियंत्रण करण्याचं काम केलं जात आहे. गरज भासल्यास कृत्रिम पाऊस पाडणार आहे. त्यासाठी दुबई येथील एका कंपनीशी करार करण्यात येणार आहे. तर 1 दिवसाआड मुंबईतील रस्ते पाण्याने धुतले तर प्रदूषणावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं जाईल असंही ते म्हणाले. उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलकियारा बोगद्यात 10 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांचे पहिले फुटेज समोर आले. एंडोस्कोपिक कॅमेरा रविवारी नवीन 6 इंच रुंद पाईपलाईनद्वारे आत पाठवण्यात आला. त्याद्वारे कामगारांशी चर्चा करण्यात आली. त्यांच्या आरोग्याबद्दल जाणून घेण्यात आलं. कामगारांची मोजणी करण्यात आली. सध्या सर्व कामगार सुखरूप आहेत. मजुरांना अन्न पोहोचवतानाचे काही नवीन व्हिडिओही समोर आलेत. एका व्हिडिओमध्ये बचाव पथक गरमागरम खिचडी बनवून बाटल्यांमध्ये भरताना दिसतीये. दुसऱ्या व्हिडिओमध्ये या बाटल्या पाईपद्वारे पाठवल्या जात आहेत. मंगळवार दुपारपर्यंत बोगद्यातील 3 ठिकाणाहून खोदकाम सुरू होण्याची शक्यता आहे. सोमवारी बचाव कार्यात 2 महत्त्वाचे यश मिळाले. प्रथम नवीन 6 इंच रुंद पाईपलाईन टाकण्यात आली. दुसरं म्हणजे अवघड मशीनसह काम करणाऱ्या कामगारांना कोणत्याही अप्रिय घटनेपासून वाचवण्यासाठी एक बचाव बोगदा बांधण्यात आलाय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.